तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जे काही लग्नपत्रिका वगैरे असतील तर त्यामध्ये तुम्हाला जे काही बॅकग्राऊंड वगैरे यूज करतात तर ते मी बॅकग्राऊंड तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिला गेला आहे आणि पासवर्ड टाकल्याशिवाय जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे आहेत तर ते भेटणार नाहीत. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर आता मी सांगून टाकतो की बॅकग्राऊंड कसे डाउनलोड करायचे किंवा कशा प्रकारचे जे काही बॅकग्राऊंड आहेत मी तुम्हाला दाखवून टाकतो मित्रांनो. तर आता सुरुवात करूयात. तर मित्रांनो, त्यासाठी जे काही माय फाईल ॲप मी ओपन करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही वेंडिंग मटेरियल, त्याच्या अगोदर काही वेंडिंग बॅकग्राऊंड राजशिंदे एडिटिंग बॅकग्राऊंड जे काय आहे ते फोल्डर ओपन करून घ्यायचं. त्याच्यानंतर वेंडिंग बॅकग्राऊंड जे काय फोल्डर आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये एकदम खतरनाक लेवलचे जे काही बॅकग्राऊंड वगैरे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता की क्वालिटी वगैरे सर्व काही चांगली आहे, तुम्हाला पाहायला मिळत असेल. अशा प्रकारचे तुम्हाला हे पाहायला मिळत असतात आणि यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे जे काय आहे एडिटिंग म्हणतात किंवा त्याच्यामध्ये तुम्ही नाव वगैरे टेक्स्ट वगैरे टाकून घेऊ शकता. आता यामध्ये पण तुम्ही जे काही नवरीचं नाव वगैरे आहे आणि त्याच्यानंतर खालचं वगैरे नाव असेल ते सर्व काही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मित्रांनो. आणि यामध्ये पण अशा प्रकारे तुम्हाला खूप प्रमाणात तुम्हाला हे काय जे काय आहे डिझाईन पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या डिझाईन आहे की नाही खूप मार्केटमध्ये यायला लागले मित्रांनो. तर त्यानंतर हे जे काय आहे बॅकग्राऊंड हे पण खूप भारीचं आहे. यामध्ये पण तुम्ही जे काय आहे टाकू शकता किंवा जे का वरती जे नाव वगैरे आहे खालती जे का सर्व काही तुम्हाला मॅटर वगैरे बसून जाईल मित्रांनो. त्याच्यानंतर अशा प्रकारे जे तुम्हाला आडव्या फ्रेममध्ये वगैरे बनवायचे असेल तर ही जे काय आहे बॅकग्राऊंड तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर जे काय अशा प्रकारे आहे यामध्ये पण तुम्ही करू शकता. खूप सारे असे तुम्हाला मी प्रोव्हाइड केले आहेत, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसं वाटलं हे नक्की कमेंट करा. आता हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये पण तुम्हाला जे काय क्वालिटी पाहू शकता की एकदम खतरनाक क्वालिटी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि आजकालचे काही फॉर्मॅट आहे तर हे अशा प्रकारेच फॉर्मॅट आहेत जे की जास्त प्रमाणात यूज होत आहेत. कारण आजकालच्या प्रमाणामध्ये हे जे काय फॉर्मॅट आहेत होत आहेत. कारण अगोदरचे जे काही फॉर्मॅट होते ते थोडंफार कमी व्हायला लागले. तर हे जे काही क्वालिटी आहे किंवा अशा प्रकारे जे काही फ्रेम वगैरे आहे किंवा जे काही खालचे जे काही लेअर म्हणजे फोटोज वगैरे आहेत किंवा जे काही हे डिझाईन वगैरे आहे तर ते खूप जणांना आवडत आहे. त्यामुळे या फ्रेममध्ये खूप चांगले पत्रिका वगैरे बनवता येतात. तर अशा प्रकारे हे जे काही डिझाईन आहे यामध्ये तुम्ही तुमच्या नवरीचं नाव, नवरदेवाचं नाव जे काय आहे तुमचं याच्यामध्ये मॅटरमध्ये बसून जाईल मित्रांनो. हे जे काही WhatsApp स्टेटसला ठेवण्यात का आपण ते मॅटर ते पण पत्रिका आपण याच्यामध्ये बनवू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण एकदम चांगल्या प्रकारे बनवू शकतो. ही पण एकदम HD क्वालिटीची जे काय आहे स्ट्रक्चर म्हणता येईल, तर हे पण स्ट्रक्चर चांगलंच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे पण हे जे आहे लेअर ही पण PNG एकदम खतरनाक आहे जे की बॅकग्राऊंड आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे टाकू शकता. याची पण क्वालिटी पाहू शकता की एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काही बॅकग्राऊंड आहे ते जे काही बॅकग्राऊंड वगैरे आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे हे जे काही व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा आणि हे जे काही बॅकग्राऊंड आहे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे दिलेली आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त जे काही बॅकग्राऊंडची जी काही लिंक आहे तुम्ही त्याच्यामध्ये पत्रिका वगैरे एकदम चांगल्या प्रकारे करू शकता. तर पुन्हा एकदा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आताच जे काही चॅनल आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून टाका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, धन्यवाद.